मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि मस्त अशी कुरकुरीत बटाट्याची भजी टम्म फुगलेली तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झालेली आहे। तर कुरकुरीत बटाट्याची भजी आणि त्यासोबत खायला चटणी अप्रतिम असा भन्नाट बेत आहे। तर इथे चटणीसाठी एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर कोथिंबीर वापरायची। लहान आकाराचं लिंबाची फोड घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं, 3 मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, काळं मीठ आणि साधं मीठ आणि 2 टेबलस्पून शेव घेतलेली आहे। इथं मी आलू भुजिया शेव घेतलेली आहे, तुम्ही तुमच्याकडे जी कुठली बेसन शेव असेल तर तीही वापरू शकता। तर कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे आणि कोथिंबीर पटकन वाटली जावी, लवकर वाटली जावी म्हणून आपण चिरून घेत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आणि बाकीचं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। फक्त लिंबाची फोड बाजूला ठेवायची, आपण लिंबूचा रस टाकायचा आहे, लिंबाची फोड नाही टाकायची। तर सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। आता मीठ पण टाकून घ्यायचं, काळं मीठ आणि साधं मीठ किंवा सैंधव मीठ टाकलं तरी चालेल। आता लिंबाची फोड घेतलेली आहे, ती पिळून घ्यायची, त्याचा रस घ्यायचा फक्त। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याची छान चटणी वाटून घ्यायची आहे, बारीक चटणी वाटून घ्यायची आहे एकदम। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण चटणी वाटून घेतलेली आहे। खूप अप्रतिम चवीची ही चटणी आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवलेली आहे। ही चटणी तुम्ही कुठल्याही भजीच्या प्रकारासोबत किंवा तुम्ही ढोकळ्यासोबतही खाऊ शकता। तर मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे, हिरवीगार, दिसायला जेवढी छान आहे तेवढी खायलाही अप्रतिम लागते। तुम्ही एकदा नक्की करून पहा। वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट बनवले तर त्यासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता, खूप छान लागते। तर आता बटाट्याच्या भजीसाठी आपण इथे एक बटाटा घेतलेला आहे, मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे, साल काढून पाण्यात ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून। तर आता याच्या आपल्याला चकत्या करायच्या आहेत, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही थिकनेसच्या करायच्या नाही आपल्याला। तर इथे मी असं स्लायसर घेतलेला आहे चकत्या करायला। तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सुरीने पातळ पातळ चकत्या करून घ्या। तर आता बटाट्याचे मी असे स्लाइस करून घेतलेले आहेत। एकच बटाट्याची भरपूर भजी बनते, त्यामुळे एक बटाटा पुरेसा होतो। तर हे पहा, अशा पद्धतीने मी स्लाइस केलेले आहेत, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही। तर आता या स्लाइस आपल्याला पाण्यातून बाहेर काढायच्या, एका चाळणीवर पसरून ठेवायच्या, म्हणजे ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते निथळून जाईल। कारण भजी करताना जर पाण्यातल्या आपण स्लाइस वापरल्या तर भजीचं पीठ पातळ होतं आणि भजी व्यवस्थित बनत नाही, त्याच्यावर व्यवस्थित कोटिंग येत नाही बेसनचं। म्हणून या स्लाइस आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत, अशा पसरून घ्यायच्या आहेत। चाळणीऐवजी तुम्ही एखाद्या कापडावरही पसरून ठेवू शकता। आता भजीचं आपण पीठ मळत तोपर्यंत हे पसरून ठेवलेलं आहे, असं खूप जास्त वेळ ठेवायचं नाही। तर आता इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेत आहे। स्टीलची 1 वाटी आहे, तुम्ही कुठल्याही वाटीने घेऊ शकता। तर इथे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे, बेसन पीठ चाळूनच वापरायचं। आता भजीला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरत आहोत, कारण आपण यामध्ये सोडा टाकणार नाही। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कांदा पोहे करतो ते पोहे कोरडेच मिक्सरवर बारीक करून घ्या, पीठ करून घ्या त्याचं, आणि ते वापरू शकता तुम्ही। तर इथे 5 चमचे मी म्हणजे 5 टेबलस्पून इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। पाव चमचा हिंग टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, हिंगामुळे छान टेस्ट येते। आता पाव चमचा जिरं टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, ओवामुळेही खूप छान चव येते भजीला। तर असा हातावर कुस्करून टाकायचा आहे। आता इथे मी लाल तिखट वापरणार आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता चवीप्रमाणे मीठही घेतलेलं आहे। लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरवर वाटून त्याचीही पेस्ट टाकू शकता, तुम्हाला जर लाल तिखट आवडत नसेल तर। तर आता थोडं थोडं पाणी टाकत हे आपल्याला व्यवस्थित बॅटर करून घ्यायचं आहे। हे बॅटर सुद्धा खूप जास्त पातळ नाही करायचं किंवा खूप जास्त घट्टही नाही करायचं। जर बॅटर पातळ झालं तर बटाट्याला त्याचं कोटिंग व्यवस्थित होत नाही आणि खूप जास्त घट्ट झालं तर भजी म्हणावी तशी कुरकुरीत होत नाही आणि लवकर मऊ पडते। म्हणून हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ करायचं आहे, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही।
तर आता या स्लाइसचं पाणी निथळलेलं आहे, थोडंफार राहिलं असेल पाणी तर असं टिश्यू पेपर किंवा एखादा रुमाल घेऊन पुसून घ्यायचं, म्हणजे बटाट्याच्या स्लाइस कोरड्या होतात। हे पहा, अशा पद्धतीने बटाट्याला कोटिंग झालं पाहिजे बेसन पिठाचं, एवढं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर करून घ्यायचं आहे असं। तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल तापलेलं आहे, आता भजी तळून घेऊया। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी प्रत्येक स्लाइस टाकून व्यवस्थित निथळून घ्यायचं, ते पण जास्तीचं एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते खाली पडतं। अशा पद्धतीने व्यवस्थित डीप करून निथळून घेऊन मग तेलामध्ये टाकायचं आणि छान भजी फ्राय करून घ्यायची। बटाट्याची भजी करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही, नाहीतर भजी तेलकट होतात। मीडियम टू हाय फ्लेमवर भजी तळायची, शक्यतो मीडियम फ्लेमवरच भजी तळायची, खूप लोही ठेवायचं नाही गॅस आणि खूप हाय ठेवायचं नाही, नाहीतर वरचं कोटिंग व्यवस्थित म्हणावं तसं बनत नाही। लो ठेवला तर तेलकट भजी होतात आणि जास्त हाय फ्लेमवर तळल्या तर वरचं कवर भाजलं जातं किंवा ते करपलं जातं आणि आतमध्ये कच्चेच राहते बटाट्याची स्लाइस। तर मध्यम ते हाय आचेवर आपण ही भजी तळून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किती छान टम्म फुगलेली आहे भजी आणि खूप छान होतात, या चवीलाही खूप छान होतात आणि कुरकुरीतही होतात आणि आपण यामध्ये अजिबात सोडा वापरलेला नाही तरी भजी छान कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाही, कारण बटाट्याची भजी बऱ्याच वेळा तेलकटच होतात। तर इथे आपण तांदळाचं पीठ वापरले आणि सोडा न वापरता केली, त्यामुळे भजी अजिबात तेलकट झालेल्या नाही। तर मस्त अशा भजी मी तयार करून घेतलेल्या आहेत, सर्व भजी काढलेल्या नाही मी, बाकीच्या ठेवलेल्या आहेत थोड्या तशाच। तर एका बटाट्यापासून तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी भजी तयार झालेल्या आहेत, छान टम्मही फुगलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि ही चवीलाही खूप छान लागतात। तर मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे, आवाजावरनं तुमच्या लक्षातच आले असेल आणि या चटणीसोबत खायला तर अप्रतिम लागतात। तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि चटणीही करून पहा। आणि यामध्ये आपण सोडा वापरला नाही म्हणून या अजिबात तेलकट होत नाही आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे छान कुरकुरीत होतात या भजी। तर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे पोहे वापरू शकता, सुके पोहे तुम्ही कोरडे मिक्सरवर वाटून घ्या, पावडर करून घ्या बारीक आणि मग ती वापरू शकता तांदळाच्या पिठाऐवजी। तर चटणीबरोबर ही भजी खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की करून पहा, चटणीही करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, बाय।